दादा 1 तास झाला आम्हाला इथे येऊ ना. कुठे तुझी बायको? आम्हाला साधं चहा पाणी विचारलं नाहीये तिने इतक्या वेळात. नाहीतर काय, कशी काय तुला पसंत पडली? जाऊ दे, तुझी चुकी नाही, आईचीच चुकी आहे. आईला पण हिच्यामध्ये काय दिसलं काय माहिती. तरी आम्ही सांगत होतो ती मुलगी चांगली आहे, तिच्याशी लग्न कर, हुंडा पण चांगला मिळाला असता तुला. पण नाही, तुला तुझ्याच मर्जीचं करायचंय ना. बघ विचारते का आता तुला ती? मी तुमच्यासाठी चहा पाणी घेऊन येते. आता आम्हाला येऊन 2 तास झाले आणि 2 तासानंतर विचारताय चहा पाणी घेऊन येते. आता कसली बायको केलीस ही? तुला पण अशीच करत असेल नाही? बघ ना तब्येत किती खराब झालीये तुझी. जेवायला विचारते का रे तुला? ना नट्टापट्टाच होत नाही ना. मेकअपच करते 2 तास ही. नाहीतर काय. तरी आई म्हणत होती की दुसरी बघ. नाही, पण तुला हीच आवडली. काय दिसलं हिच्यामध्ये काय माहिती. दुसरी केली असते ना, चांगला हुंडा पण मिळाला असता तुला. अजूनही वेळ गेलेली नाही. तू आणखीन पण विचार करू शकतोस. देहीला सोडून आम्ही बघतो तुझ्यासाठी दुसरी मुलगी. अरे खूप मुली पडल्यात, हिच्यावरच काय येऊन बसलेलं आहे. आता मी तुला आता रक्षाबंधनाचीच गोष्ट सांगते. आम्ही फोन केले. काय ग, आपण फोन केला होता ना याला, उचलला का तिने? नाही उचलला. कसं वाटलं असेल आम्हाला? रक्षाबंधन दिवशी तू भेटला पण नाहीस आम्हाला. तुला आठवण तरी आली का रे आमची? नाही, सगळं ना असं गुंडाळून ठेवलेलं आहे आपल्या भावाला तिने. सगळं त्याच्यावर काय कुठलं भूत सवार आहे ना काय माहिती. आपल्याकडे काही म्हणून काही लक्ष नाही ना. तुझा वाढदिवस लक्षात राहतो ना माझा वाढदिवस लक्षात राहतो. आणि माझ्या वाढदिवसा दिवशी साधं विश केलं नाहीस रे तू मला. आज नाही माझा बर्थडे सुद्धा. बायकोच्या बर्थडे लक्षात असेल ना तुझ्या? तिच्यासाठी तर मस्त गिफ्ट हे ते सगळं प्री प्लॅन केलं असेल. माझ्या बर्थडे दिवशी साधं मला विश नाही केलं ना, मला एक सरप्राईज नाही दिलं ना, मला गिफ्ट नाही दिलं. काय रे, आपला भाऊ आता आपल्यापासून दूर होत चाललाय. काय कोण कुठली ती कालची 4 दिवस झालेली आलेली मुलगी आणि आपल्या जन्मभराचं नातं विसरलाय हा. तुला थांबला थोडी आठवण येत नाही का आमची? की आम्ही जेवलो का काय काय? तू आणि तुझी बायको बिझी आहेत सगळे. काही नाही, तू आता काही कर आणि तिला आत्ताच्या आत्ता एकतर घराच्या बाहेर काढ, नाहीतर मग तिला आमची चांगली अशी यथासांग सेवा करायला लाव. आम्ही बस म्हटलं की तिने बसायला पाहिजे आणि उठ म्हटलं की उठायला पाहिजे. असा तुझा धाक हवा तिच्यावर, असा दरारा हवा. बघ आणखीन पण कुठे आली ती. 2 तास झाले आम्हाला येऊन, साधं पाणी दिलं नाही आणखीन आम्हाला. बाहेर किती ऊन पडतं, एवढ्या उन्हात आम्ही दमून थकून तुला भेटायला आलो. बस आता खूप झालं दादा. आता काय तू सूक्ष्ममुक्ष झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. आता यापुढे इथे आम्ही येणार नाही आणि आलो तर एकतर ती असेल नाहीतर आम्ही असू. तू काय बोलणार आहेस की नाही? मला नाही वाटत आता हा काहीतरी तिला बोलेल. आपला दादा आपल्या हातातून गेलेला आहे. चल आपण इथून गेलेलंच बरं. चल ऐकलं का? काय झालं? काय झालं म्हणून काय विचारते? माझ्या बहिणी 2 तास झाले इथे आल्या, त्यांना चहा विचारलं नाही. तुझा बाप विचारण का चहा? दोन तास झालं त्या इथं बसल्या. अकलीचा पत्ता आहे का नाही तुला? जा इथून, जा इथून. अशीच वट्टीवर येईल ही. असंच पाहिजे हिला. आता गेली चहा टाकायला. चला आपण बघू. आता चहात विष टाकायची, मारायची आपल्याला. काय करते? चहा बनवू की तुमच्यासाठी? दुधाचा चहा? आम्ही तुला चहा पित नाही, आमच्यासाठी ग्रीन टी बनव. ठीक आहे. येतो ना ग्रीन टी? हो. तुला काही शिकवते ना ग माहेरी? अशी झाली सगळं तोंड करू ना. 2 तास झाले आम्हाला येऊन, साधा आम्हाला कॉफी नाही, पाणी नाही, चहा नाही, काय नाही. दे ग मला पडलं. काय दादाने काय बघितलं हिच्यामध्ये काय माहिती. पुण्यात नाही आलो तुला कसं ट्रीट करावं पाहुण्यांना. नंतर आम्ही तुझ्या कुठे ठेव आणि कुठे नाही ठेव असं वागायचं असतं, अशी काळजी घ्यायची असते. ताई सॉरी ताई, माफ करा. मी नवीन आहे ना तुमच्या घरामध्ये. मला अजून 2 महिने झालं तुला लग्न होऊन. 2-3 महिने झाले लग्नाला. आता शिका सगळं. खूप झालं तुझं आता. आता काही दिवसात पाहुणे असतील ते. मी काय नंतर बाहेर. ताई मी ऐकायचं असेल तर व्हायचं बघा. ताई मी तुमच्याकडून सगळं शिकायचा प्रयत्न करतेय ना. आमच्याकडून मेकअप करा मला करता येतो तुला. 2 तास मेकअपच करत बस. आणि भावाची तब्येत किती खराब झाली ना.
मला जेवायला देत नाहीस, मेकअपच करत बसतेस, ते बरं आहे तुला मला नाही करता. सॉरी ताई सॉरी, हे तुमचं ग्रीन टी. आण. काय ग घरात कशी साडी घालायची काय कळत नाही का तुला? काम धंदे केले सोडून याची झकमक साडी घेतली, मेकअप करून बसलीस. अहो ही माझ्या आईने घेतलेली साडी आहे, माहेरची साडी आहे ही माझा. माहेरची साडी काय अल्पकोपन म्हणून मिरवायचंय का तुला? माहेरची साडी म्हणे. आम्हाला रुबाब दाखवतेस काय हा? उलट उत्तर देते. नाही येत तुला मेकअप करता येतो तुला? ह्या कसल्या बांगड्या घातल्यात? एवढ्या बांगड्या कुठे जायचं एवढं नट्टापट्टा करून? काचच्या साध्या सिंपल बांगड्या पाहिजे. या बांगड्या आता ठेवून दे. आता नीट राहायचं, व्यवस्थित राहायचं. हे खूप झालं तुझं, नाही तर घराबाहेर काढीन तुला. ताई मी तुम्ही म्हणताल तसं राहायला आणि वागायला तयार आहे, पण तुम्ही का माझा छळ करताय? आम्ही तुला आम्ही छळ करतोय? आपण छळ करतोय? बापरे बापरे. निघायचं बाहेर हा? निघायचं तू बाहेर. देवा, कोणत्या जन्मीचं पाप केलं होतं मी म्हणून मला हे असं सासर दिलं? किती हा छळ देवा, किती, अजून किती वर्ष असंच चालणार आहे? आता लग्नाला कुठे 2-3 महिने नाही झाले तोपर्यंतच हा असा त्रास आहे. पुढे कसं होणार देवा माझं? जोपर्यंत हे असंच चालू राहील तोपर्यंत मी काय करू? मी माझा जीव देऊ का? माझ्या नवऱ्याला तरी डोक्यामध्ये प्रकाश पाड देवा. त्याला तरी कधी समजणार आहे माझा त्रास? वहिनी प्लीज कॉफी बनवता का? कॉफी आणि मी तुमच्यासाठी. माइंड युअर लँग्वेज, ओके? अक्षय, 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 काय झालं काय झालं? या 2 तुझ्या लाडानी येड्या झालेल्या बहिणी मला कॉफी बनवायला लावतात. मला एकतर येतात तर येतात, फुकटचं आयतं बसून इथं खातात, रिकाम्या हाताने येतात, काही आणायला नको काही नको, महिना महिना इथं राहायचं, आणि या मला कॉफी बनवायला लावतात. मला वरून माझे मेकअपचे प्रोडक्ट्स पण यूज करतात, आणि मी यांच्यासाठी कॉफी बनवायची? मी बनवतो ना कॉफी. माझ्यासाठी एक स्ट्रॉंग. बर, तुझ्यासाठी एक स्ट्रॉंग, तुझ्यासाठी कॉफी आणि तुझ्यासाठी ग्रीन टी बनवतो ना मी. दादा हे कसं झालं? कसं झालं? का झालं? माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने झालं ते आता महत्वाचं नाहीये. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. ड्रामॅटिक फॅमिली. ए कॉफी झाली की आवाज दे.